जो आजार वाढतोय आणि ज्याची भीती लोकांना वाटते असा विषय आज आपण चर्चा करणार आहे आणि सरांचं मार्गदर्शन घेणार आहे, तो म्हणजे कॅन्सर. कॅन्सर म्हटल्यानंतर पहिल्यांदा पोटात गोळा येतो आणि असं होतं की अरे बापरे मला कॅन्सर आला, आता मी बरा होऊ शकणार नाही किंवा मला टेन्शन आलंय, मी काय करू, ह्याच्यात बरे होतात का, अनेक प्रश्न असतात. आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आज सरांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. तर सर, सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि तुम्ही या पॉडकास्टला वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. सर मला सांगा, मुळात कॅन्सर म्हणजे काय? प्रथम मी सर्वेचे धन्यवाद मानतो, कारण आयुर्वेदाचा प्रचाराने प्रसार करण्यासाठी मित्रम आयुर्वेद नेहमीच तयार असते आणि आयुर्वेद सर्व जगामध्ये जावा ह्यासाठी ज्या ज्या काही आपल्याकडून कृती आणि वर्तन होतं तर ते खूप आशादायी असं चित्र आहे माझ्या मते आणि सर्वेश त्यासाठी खूप प्रयत्न करतोय आणि त्याबद्दल मनापासून मी त्याचे धन्यवाद देतो. अगोदर तर कॅन्सरविषयी बोलताना जसं मगाशी तू म्हणालास की कॅन्सरचं नाव जरी उच्चारलं तरी लोक घाबरतात. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये जेव्हा कॅन्सरचा रुग्ण आढळतो तर त्याची चर्चा सुद्धा दबक्या आवाजात होते. कोण त्या रुग्णाविषयी त्याबद्दल स्पष्टपणे बोलत नाही आणि त्याच्या भीतीमुळं त्या रुग्णाच्या सुद्धा मनावर जो परिणाम होतो त्यामुळे त्याच्या आजारावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. तर कॅन्सर हा भीतीदायक आहे का? तर खरोखर कॅन्सर ही एक खूप मोठी गोष्ट आहे की जी अजून सुद्धा मॉडर्न मेडिसिन, आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा इतर कुठल्याही पॅथी असतील तर संपूर्णपणे कळाली असं मला नाही वाटत. किंवा जर समजली असेल तर ती आपल्यापर्यंत, वैद्यांच्या पर्यंत किंवा डॉक्टरांच्या पर्यंत पोहोचली नाहीये. आणि त्यासाठीच आपण त्याच्यावर नेहमी काम करत असतो, संशोधन करत असतो. निरनिराळे आयुर्वेदामधले काही ज्या ग्रंथांच्या मध्ये उल्लेख आहेत त्यांच्या पाठीमागे लागून कॅन्सर या संज्ञेला आधी समजून घेतो. तर आपण पहिल्यांदा मॉडर्न मेडिसिन प्रमाणे कॅन्सर म्हणजे काय अगोदर समजून घेऊ. आणि हे सगळ्यांच्यासाठी आहे, कारण माझे लेक्चर नेहमी होत असतात ते काही वैद्यांच्यासाठी, डॉक्टरांच्यासाठी सुद्धा होत असतात. पण मी अगदी सर्वांना सोप्या भाषेत समजेल अशी गोष्ट सांगतो. कॅन्सर म्हणजे पेशींची अनियंत्रित झालेली वाढ. बरोबर. म्हणजे ह्या पेशी सामान्यच असतात, ज्या आपल्या शरीरात जशा काम करण्यासाठी लिव्हरच्या, किडनीच्या, मेंदूच्या, स्नायूच्या, हाडांच्या पेशी असतात त्या प्रकारेच ह्या पेशी आहेत. पण त्यांची अनियंत्रित वाढ होते. म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीला काय आहे? उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होणं, काही काळ राहणं, त्याचं फंक्शन होणं आणि ती लयाला पावणं, हा विश्वाचा नियम आहे सगळा. पण हा विश्वाचा नियमच इथे टाळला जातो. काही पेशी अशा वागू लागतात की त्या वाढतात, परत स्वतःच्या काही रिप्लिका तयार करतात. म्हणजे आपलं वंश निर्माण करावा ही प्रत्येक जीवाची एक मूलभूत प्रवृत्ती आहे. तर त्या पद्धतीनं पुढं त्या आपलं अपत्य तयार करतात पण स्वतः मरत नाही आहेत. आणि त्यामुळे अशा पद्धतीची अनियंत्रित झालेली वाढ म्हणजे कॅन्सर. आता यालाच आपण असं म्हणू की कॅन्सरमध्ये भीतीची जी गोष्ट आहे ती अशी आहे की आपल्याला त्या गोष्टीचा लय करता येत नाही आणि तो लय नैसर्गिकरित्या व्हायला पाहिजे. औषधानं मारा करून जर त्या मारल्या गेल्या किंवा कापलं गेलं किंवा ते काढून टाकण्यात आल्या तर काही वेळा त्याच्यामधनं बाहेर पडता येतं, पण काही वेळा त्याच्या काही प्रिकर्सर जर शरीरात शिल्लक राहिल्या तर तो परत वाढीला लागतो. असा कॅन्सरचा व्ह्यू आहे एकूण. आता कॅन्सरची तुम्ही जी काय माहिती दिली की कॅन्सर म्हणजे काय, की न वाढणार म्हणजे त्याची वाढ होतच असते आणि प्रवृत्ती चेंज होते ह्यांची, पेशींची. तर मग ह्याची कारणं काय आहेत? कारण आता हल्ली असं झालंय की काही झालं तरी दबक्या आवाजात तुम्ही म्हटलात तसं की अरे बापरे कॅन्सर आला, त्याची चर्चा केली जात नाही आणि ती गंभीरता लोकांना माहीत असते पण ते सांगितलंच जात नाही की याला कॅन्सर आहे. तर याची कारणं काय आहेत मुळात कॅन्सर? मुळात आता कॅन्सरची कारणं जर मॉडर्न मेडिसिन प्रमाणे जर पकडलं तर असं म्हणता येईल की पहिलं कारण म्हणजे इडिओपॅथिकच आहे. बऱ्याच वेळा ते सांगतात की जेनेटिक आहे म्हणून, पण जेनेटिक चालू व्हायला कुठल्या तर एखाद्या गोष्टीपासून सुरुवात व्हायला पाहिजे. बरोबर आहे. मागच्या पिढीत नाही ना आत्ता आहे असं खूप मोठ्या प्रमाणात सध्या तरी दिसते. सध्या तरी कॅन्सरचं प्रमाण इतपत आहे की मागच्या पिढीत ते नव्हतं, इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. याचा अर्थ त्याला कारणं वेगळी आहेत. नुसतंच इडिओपॅथिक म्हणजे ज्याला कारण सांगता येत नाही असं म्हणता कामा नये. तर मला असं वाटतं की
सध्याची जीवनशैली जी आहे त्या जीवनशैलीमध्ये याचं रहस्य दडलेलं आहे. आणि ते कशाशी संबंध आहे तर खाण्यापिण्याशी जास्त करून संबंध आहे. अतिरिक्त प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला आपण केमिकल युक्त पालेभाज्या, धान्य हे खात आहे तर त्याचा परिणाम शरीरावर कसा येत असणार आहे. तो कसा येत असणार आहे तर सगळ्या गोष्टींचे रिस्पॉन्स बॉडी सेल्समध्ये ठरलेले आहेत. म्हणजे तुमच्या पेशींच्या मध्ये जर भाकरी एखाद्या माणसानं खाल्ली तर त्या भाकरीच्या कार्बोहायड्रेटचं काय करावं हे त्या पेशींना ठरवून दिलेलं आहे. कारण त्यांच्या मेमरीमध्ये, त्यांच्या DNA मध्ये त्याचं ऑलरेडी वर्षानुवर्ष पडलेल्या गोष्टी आहेत की ज्या त्याला पचवण्यासाठी, मेटाबॉलिझम त्याचं होण्यासाठी आवश्यक आहे ते त्याला कळतात. पण आत्तापर्यंत नसलेलं नवीन एखादं केमिकल शरीरात जातंय, ते ॲब्सॉर्ब होतंय आणि ते आता पेशींच्या जवळ पोहोचलंय. त्याच्याशी कसं वागावं हे त्या पेशींना कळत नाही. आणि त्याचा रिस्पॉन्स जो एक्झॅगरेटेड झालेला असतो तो म्हणजे हा कॅन्सर. कारण आपण न मरता ह्याच्यापासून वाचलं पाहिजे असं वाटून त्या अमर व्हायला जातात आणि त्यामुळं पेशींची अनियंत्रित वाढ चालू होते, असं एक थिअरी आहे. दुसरी गोष्ट आहे की फास्ट फूड, जंक फूड या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टींच्यामुळं आपल्या बॉडीची इम्युनिटी कमी व्हायला लागते. आणि ती इम्युनिटी कमी झाल्यामुळं सतत होणारे संसर्गजन्य आजार, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या रुग्णाला जर समजा सतत फुफ्फुसामध्ये संसर्ग होतोय असं गृहीत धरा की सर्दी, खोकला 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 फार काळ होत राहते, ते पेशी तिथले इरिटेट होत राहणार. बरोबर. आणि त्याचा रिस्पॉन्स म्हणून कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे संसर्गजन्य आजार हे एक कारण होऊ शकतं. तसंच गर्भाशय मुखाचे कॅन्सर आहेत अशाच पद्धतीनं की वारंवार सर्व्हिसायटिस, म्हणजे गर्भाशय मुखाला जर वारंवार तुम्हाला इन्फेक्शन घडत असेल तर ते कॅन्सरमध्ये नंतर परिवर्तित होऊ शकेल रिस्पॉन्स म्हणून. त्याचबरोबर कॅन्सरला महत्त्वाचं कारणीभूत असते ते तंबाखू. सगळ्यांनाच माहीत आहे तंबाखू खाऊन कुठंही थुंकणं ही तर खूप मोठी लोकांची अत्यंत चुकीची असलेली सवय आहे. कारण तोंडामध्ये ज्यावेळेला तंबाखू जाते तर तंबाखूचा रस कसा सांगितला आयुर्वेदानं, तिखट सांगितलाय. बरोबर. तर त्या तिखटपणाचं इरिटेशन तिथल्या जर सतत पेशींना होत असेल आणि त्या पेशी त्यामुळे डेथ होणार असतील तर त्याचा उलटा रिस्पॉन्स पेशी देतात की मला मरायचंच नाहीये. आणि म्हणून त्याची ओव्हरग्रोथ होत राहते आणि तिथे एखादी गाठ दिसते. एखादं कॉलीफ्लॉवर असेल तसं त्याची एक म्हणजे फ्लॉवर सारखं त्याची उघडलेल्या एखाद्या फुलाप्रमाणे तिथं रचना दिसून येते कॅन्सरची आणि मग त्यानंतर हा कॅन्सर त्यांना दिसायला लागतो. म्हणजे अशा प्रकारची व्यसनं करणं किंवा लाईफस्टाईल चांगली न ठेवणं आणि केमिकलचा अतिरिक्त झालेला मारा, ह्या सगळ्या गोष्टींचा जर हिशोब एकत्र केला तर तो कॅन्सरमुळे कधी परावर्तित होईल हे सांगता येत नाही. खूप चांगली माहिती आणि महत्त्वाची माहिती दिली की आत्ता जंक फूडचं प्रमाण वाढत आहे किंवा केमिकल युक्त आहार जर घेत असू आपण तरी होऊ शकतं. तर यातून आपण धडा घ्यायचा आहे की आपली दिनचर्या, आपला आहार विहार आपण नीट ठेवणं हे गरजेचं आहे. सर मला सांगा, बऱ्याच वेळा असं होतं की एखादा पेशंट जेव्हा अचानक काहीतरी त्रास होतो आणि मग लक्षात येतं की कॅन्सर झालाय आणि खूप लेट झालाय, तर मग ह्याचं निदान कसं करायचं? कारण बाकीच्या बऱ्याच आजारांना आपण काही टेस्ट करतो किंवा त्यातनं आपल्याला लक्षणं जर अर्ली दिसली तर आपल्याला लक्षात येतं, तर मग ह्याचं निदान कसं होतं? पहिली गोष्ट म्हणजे कॅन्सरचं निदान करण्याचं सगळ्यात चांगली गोष्ट जर कुठली असेल तर पेशंटचं वजन कमी येणं सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे ड्रास्टिकली ज्यावेळेला 1-2 महिन्यामध्ये 4-6 किलो वजन कमी येत असेल तर पहिल्यांदा तुम्ही इतर आजारांच्या बरोबर कॅन्सरची शंका घ्यायला पाहिजे. म्हणजे मी असं म्हणत नाही प्रत्येक वेळा वजन कमी झालं म्हणजे कॅन्सरच असायला पाहिजे. तर तो कॅन्सर झालाय का हे पाहण्यासाठी पहिलं लक्षण हे वजन कमी झालंय का. दुसरी गोष्ट आहे की ज्या अवयवात कॅन्सर होत असतो तिथं वेदना असू शकते. प्रत्येक वेळा असेलच असं नाही. काही वेळा स्तनामध्ये अशा ग्रंथी असतात की ज्याचा वेदना नसते. त्याचं ज्यावेळेला ग्रंथी वाढून मोठी, गाठ वाढून मोठी होईल त्यावेळेला त्याचं प्रेशर जवळच्या अवयवांच्यावर आल्यामुळं मग तुम्हाला ती वेदना जाणवू शकते. तिसरी गोष्ट आहे की भूक मंदावणं असतं काही आजारांच्या मध्ये. काही मल्टिपल मायलोमासारखे आजार आहेत ज्याच्यामध्ये हाडांच्या मध्ये वेदना खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. पोटांचे आजार असतील तर पोटांचे विकार वाढलेले असतात की ज्याच्यामध्ये पोट खराब होत असतं किंवा वारंवार शौचाला जावं लागत असतं, पोटामध्ये वेदना होत असते.
पोटांच्या आजाराची असतं. मेंदूमध्ये एखादी गाठ असेल तर चक्कर येऊन तुम्ही खाली पडलेला असाल. म्हणजे प्रत्येक कॅन्सरचं त्या त्या अवयवानुसार तशी लक्षणं निर्माण होतात. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कन्व्हिनियंट मेडिसिन म्हणजे जवळच्या डॉक्टरांच्याकडे गेलाय आणि तुम्ही एखादं औषध घेतलंय आणि लगेच तो आजार कमी झालेला नाही, तो वाढत 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 निघाला असं वाटलं तर मग काही रक्ताच्या तपासण्यात, जसं आपल्याला जर ओव्हरीचा म्हणजे स्त्री बीजांडाचा जर आजार असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला CA-125 सारख्या काही टेस्ट आहेत ब्लडच्या, त्या करून तुम्हाला त्याचं असं निदान करू शकतो की पूर्वसूचना देणारं म्हणून, बरं का. बरोबर. कारण जोपर्यंत कॅन्सरच्या पेशी मायक्रोस्कोप खाली स्लाइडवर येत नाहीत तोपर्यंत खरं तर कुणी कॅन्सर आहे असं ठामपणे सांगू शकत नाही. तुम्ही फक्त अंदाजच बांधू शकता. मग त्याच्यासाठी CT करा, MRI करा, किंवा त्याच्यापेक्षा मोठी टेस्ट आहे ती PET CT, की ज्याच्यामध्ये कोबाल्ट सारखी काही रेडिओ ऍक्टिव्ह मूलद्रव्य सोडली जातात शरीरात आणि त्या मूलद्रव्यांचा ट्रेसर शोधला जातो. त्याची ऍक्टिव्हिटी जिथं वाढलेली दिसते तिथं समजतं की तिथं मेटाबॉलिझम वाढलेलं आहे आणि त्याच्यावरून असं निदान होऊ शकतं की हे कॅन्सर असण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावर आहे. पण शेवटी जोपर्यंत मायक्रोस्कोप खाली स्लाइड येत नाही तोपर्यंत कोणी असं ठामपणे सांगू शकत नाही की हा कॅन्सरच आहे. तोपर्यंत हे सगळे बाकीचे अंदाज असतात.